कर्जतमध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर, भाई शिंदेंची मिसळ. झणझणीत मसाला, अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद. शिंदेंची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख. कर्जतला आलात आणि भाई शिंदेंची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव अजून चाखलेलीच नाही. तर आजच या, कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ. अधिक माहितीसाठी संपर्क 9067208163. भारतीय जनता पार्टीने माझ्यासारख्या माणसावर विश्वास टाकल्यानंतर तिकीट देतं अजून चांगलं आहे ना. नमस्कार, मी विकास मिरगडे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांसोबत चर्चा करतो कर्जतच्या राजकारणासंदर्भात. खरं तर राष्ट्रवादीचे जिल्हा सुधाकर घारे हे सुनीता पवारांच्या कार्यक्रमात दिसले. नंतर त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी प्रश्न विचारला की मग राष्ट्रवादी काँग्रेस 2029ला मी पण उभा असेल असं सांगितलं. मग प्रश्न विचारला की भाजपाने तिकीट दिलं की भाजपात मग चांगली गोष्ट आहे असं, किंवा मला तिकीट दिलं चांगलंच होईल, अशा प्रकारची भूमिका जी आहे त्यांनी व्यक्त केली दिसून येते. त्यामुळे त्यांना परत भाजपात जायचंय का? तटकरे भाजपात जाऊ शकतात की मग आपण आधीच बोललेलं बरं आहे का? किंवा त्यांच्या बोलण्यातून भाजपावर त्यांनी डाव टाकलेला आहे का? मी आता मला संधी दिली तर चांगलीच आहे असं ते म्हटलेलं आहे. एकूणच काय, त्यांनी एक जे प्यादं आहे ते पुढे करण्याचा प्रयत्न भाजपा समोर केला. मी याला तयार आहे, मी याला तयार, असं त्यांचं त्या विधानाचा अर्थ तयार होतो. शेवटी त्यांनी विधान केलं, चांगलीच आहे, स्वागत आहे, अशा प्रकारची भूमिका त्यांनी व्यक्त केली दिसून येत आहे. त्यामुळे त्यांच्या विधानाने भाजपला काय सांगायचंय का? भाजपासाठी ऑफर ठेवायचंय का? हे सगळं जे आहे ते प्रश्न निर्माण झालेला आहे. एकूणच काय, त्यांच्या बोलण्यातून विधानाचा अर्थ काढला की मी पण सुद्धा भाजपासाठी तयार आहे, किंवा भाजपाने मला ऑफर दिलं मी तयार आहे, हे सगळं, किंवा भाजपासाठी एक सक्षम आहे, म्हणजे बाबा तटकरे जाऊ शकतात तर मी का नाही जाऊ शकत, अशा या सगळ्या विधानाचा अर्थ त्याच्यामध्ये दडलेला आहे. एकूणच काय, मग किरण ठाकरे काय करणार, पुढची भाजपा काय करणार? मग आता भाजपवाले जे आहेत इकडे तिकडे जाणारे, घारेंच्या विरोधात काय असणारे, इकडे तिकडे काही महिने थोरंच्या काही लोक त्या बाजूला असणारे, काही लोक त्यांच्या बाजूने असणारे, मग पुढे घारे येऊ शकतात, तर मग बाकीच्यांचं काय होणार हाही महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे घाऱ्यांच्या विधानाने नेमकी भाजपात पुढे काय होणार हे पाहणं खूप महत्वाचं असणार. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.